सोयरा तुका म्हणे विठोदरा. तो एकमेव परमात्मा आपला आहे अशा भावनेने त्याची शरणागती करा. तो सर्व समर्थ जगदीश्वर आहे. ज्ञानोबा तर ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात, त्याच्याच सत्तेने ही पृथ्वी स्थिर आहे. हो, भागवतामध्ये सुद्धा मद भयाद वाती वातो यम मृत्यूश्चरती मद भयात. अर्थ सांगायचा असा आहे. मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा म्हणतात, उपाय असा आहे, तुम्ही जर तो उपाय केला ना, तुमचे कधीच हातपाय दुखणार नाही. आजकाल लोकांना उपाय सांगणारे बाबा खूप आवडतात. ज्याला असं वाटतं आपले हातपाय दुखू नये त्याने उपाय आहे. बघा, विज्ञानाचं असं मत आहे, सायन्स असं म्हणतं, या संपूर्ण पृथ्वीवर 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. पाणी किती? 71%. जमीन किती? 29%. आता मी काय बोलतो लक्ष द्यावं, उपाय सांगतोय तुम्हाला. तुम्ही सगळा शेतकरी वर्ग या ठिकाणी आहे. आपण शेतामध्ये जाणार असू ना, नांगरटी केलेल्या शेतामध्ये जेव्हा आपण जाणार असू, तेव्हा जात असताना घरून मजबूत न्यारी बांधून घेऊन जा. दशम्या कळण्याची बघा, आज होतं ना बरीच कळण्याच्या पुऱ्या वगैरे, आजचं जेवण असं काहीतरी मजबूत जेवण घेऊन जायचं. कुठं? शेतामध्ये. तुम्ही गेले, बादलीभर पाणी घ्यायचं. किती पाणी घ्यायचं? बादलीभर पाणी. नांगरटी केलेल्या मातीचा एक ढेकूळ उचलायचा आणि बादलीभर पाण्यात टाकून द्यायचं आणि ती बादली झाडाखाली कोपऱ्यात ठेवून द्यायची. अर्धा तासापर्यंत तुम्ही निवांत न्यारी करायची जे असेल ते. अर्धा तासानंतर हात धुतला की त्या बादलीजवळ जायचं आणि त्या बादलीमध्ये अर्धा तास अगोदर तुम्ही जो मातीचा ढेकूळ टाकला तो जसाच्या तसा बाहेर काढायचा, जिथं होतं तिथं ठेवून द्यायचं आणि उरलेलं सगळं पाणी हातापायला लावायचं. कधीच तुमचे हातपाय दुखणार नाही. फक्त अट एक आहे. काय अट आहे? ढेकूळ जसाच्या तसा बाहेर निघाला पाहिजे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, बाटलीभर पाण्यामध्ये मातीचं एक ढेकूळ अर्धा तास पर्यंत टिकल का? टिकल? विरघळून जाईल. टिकू शकणार नाही, विरघळून जाईल. बादलीभर पाण्यामध्ये जर मातीचा एक ढेकूळ अर्धा तास टिकू शकत नाही, मी काय बोलतो लक्ष देऊ नये. तर 71% पाण्याच्या तुलनेमध्ये 29% जमिनीचा तुकडा म्हणजे मातीचा ढेकूळच आहे. 71% पाण्याच्या तुलनेमध्ये 29% जमीन म्हणजे मातीचं ढेकूळच आहे. जर बाटलीभर पाण्यामध्ये मातीचा एक ढेकूळ अर्धा तास टिकू शकत नाही, विरघळून जातो. मग युगापासून 71% पाण्यामध्ये 29% जमिनीचा तुकडा का विरघळत नाही? सत्ता पांडुरंगाची म्हणून विरघळत नाही. लक्षात घ्या, परमात्म्याची सत्ता आहे. नामा म्हणे काही न हाले साचार, प्रभू तो निर्धार पांडुरंगा. आणि म्हणून तो विश्वंभर आहे, त्याची शरणागती करा महाराज म्हणतात. पण कशी? भूत जात वंदुनी. परमात्मा सर्व व्यापक आहे. देव फक्त मंदिरात नाही, तो सगळ्या सर्वस्याहम हृदय सन्निविष्टो. तो सर्व. खेडेगावामध्ये एखाद्या म्हातारा बाबाला बिडी प्यायची सवय असते. आता खेड्यागावामध्ये खेडं काय, ग्रामीण काय, शहर काय, सगळीकडे अलीकडच्या काळात व्यसनांचं प्रमाण वाढलं. कोणाला कशाची, कोणाला कशाची. एक बाबा बिडी पिताना रस्त्याने चालले आणि हनुमंतरायाचं देऊळ लागलं, मारुतीरायाचं मंदिर लागलं आणि बिडी पिता पिता बाबाने हात मागं केला आणि हनुमंतरायाला असं वाकून नमस्कार केला आणि पुढे गेल्यावर बाबाने बिडीचा परत चालू केली. बाबाला असं वाटलं मी बिडी पितो हे हनुमंतरायाला दिसलं नाही. खरंय का? अरे बाबा काय करायचे ते पण त्यांना माहिती. त्यांनी देवाला मानलं पण मंदिरापुरतं मानलं. या मान्याला शरणागती म्हणत नाही. तो सर्व ठिकाणी व्यापक आहे असं मानणं हे खऱ्या अर्थाने शरणागती आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि ही जी शरणागती आहे, तुकोबराय म्हणतात, श्रुतीचे का निघा पड सार मूड जाणोनी. ही माझ्या मनाने मी सांगत नाही. श्रुती म्हणजे वेद, शास्त्र, पुराण, उपनिषद सांगतात. काय? परमात्म्याची शरणागती हे सर्वांचं सार आहे. आपलं वैदिक सनातन हिंदू धर्म जे वाङ्मयावर चालतो ना, त्याचे 4 प्रकार पडतात. वेद, शास्त्र, उपनिषद आणि पुराण. 4 वेद आहेत बघा. सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद. 6 शास्त्र आहेत. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, वेदांत. 10 उपनिषद आहेत बघा. ईश, केन, कट, मुंडक, मांडुक्य, ऐतरेय,
तैतरी, बृहदारण्यक, प्रश्नोत्तरी आणि छांदोग्य 18 पुराण आहेत. मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, वायू पुराण, वामन पुराण, वराह पुराण, विष्णू पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, पद्म पुराण, अग्निपुराण, कूर्म पुराण, स्कंद पुराण, 18 गरुड पुराण. 4 वेद, 6 शास्त्र, 10 उपनिषद, 18 पुराण. याचा सार काय? एका वाक्यात सांगितलं तुकोबारांनी, विठोबासी शरण जावी, निजनिष्ठा नाम गावी. देवाची शरणागती सार आहे बघा. दयामध्ये लोणी सार आहे, व्रतामध्ये एकादशी सार आहे, झाडांमध्ये तुळशी सार आहे, तीर्थांमध्ये पंढरी सार आहे, ग्रंथांमध्ये ज्ञानेश्वरी सार आहे, आणि भगवत प्राप्तीच्या साधनामध्ये शरणागती सार आहे. विठाला विठाला दयामध्ये लोणी सार आहे, तयाची अंगी निघे ताक लोणी, एका बोले कोणी मागू नये. दयाचं जर मंथन केलं, मंथन तो वर लोणी येतं बघा. लोणी म्हणजे सुगरणबाई असते ना, ती बरोबर लोणी. सुगरणबाई कोणाला म्हणतात? जिच्या बेसनमध्ये जास्त गाठी तिला म्हणतात सुगरण. चुकलं काय? पातळ श्रीखंड सारखं बेसन. अर्थ सांगायचं असं आहे, वर येतं लोणी आणि खाली राहतं ताक. एकाच दह्यातून लोणी येतं आणि त्याच दह्यातून ताक येतं, पण लोणी सार आहे, ताका सार आहे. का बरं? दोघांच्या किमतीमध्ये फरक आहे. लोण्याच्या किमतीत आणि ताकाच्या किमतीमध्ये फरक आहे. आणि ज्याला दोघांच्या किमतीत फरक दिसत नाही, त्याच्या मेंदूमध्ये फरक आहे. सांगायचा अर्थ काय? दयामध्ये लोणी सार आहे, वृक्षांमध्ये तुळशी सार आहे. हो, सगळी झाडं एका बाजूला, तुळशी एका बाजूला. आपल्या दारात तुळशी पाहिजे. हनुमंतरायाच्या प्रतापाने सगळी लंका जळाली, पण लंकेत एक घर वाचलं. कोणाचं? विभीषणाचं घर. का बरं? त्याच्या दारात तुळशी वृंदावन होतं. आपल्या घराला भौतिक, पारलौकिक आणि लौकिक आग लागू नये असं ज्याला वाटतं, त्याने दारात तुळशी ठेवली पाहिजे, तुळशीची सेवा केली पाहिजे. ऐका, व्रताचं सार एकादशी आहे. सगळी व्रत एका बाजूला, एकादशी एका बाजूला. भगवंताने भागवतामध्ये सांगितलं, उद्धवा, जो एकादशीचा व्रतधारी, मी नित्य नांदे त्याच्या घरी. आपल्या घरात आपली सून नांदेल का नाही सांगता येत नाही, पण एकादशी करणाऱ्याच्या घरामध्ये पांडुरंग नांदतो. ज्या घरामध्ये एक व्यक्ती एकादशी करणारा असतो, एक व्यक्ती, भगवान म्हणतात, मी त्या घराचं रक्षण माझ्या सुदर्शन चक्राने करतो. घरात कमीत कमी एक तरी एकादशीवाला पाहिजे. याचा अर्थ आता सगळं घरी एकादशी करत असेल तर बाकीच्यांनी सोडून द्या असं नाही. ज्या घरात कोणीच करत नाही, एकाने तरी काय करा, एकादशी करा. एकादशीची खूप ताकद. म्हणून व्रतांमध्ये एकादशी सार आहे, तीर्थांमध्ये पंढरी सार आहे. जगातले सगळे तीर्थ पाहिले, पंढरपूर पाहिलं नाही तर काय पाहिलं? तुकाराम महाराजांच्या काळामध्ये एक व्यक्ती 1 कोटी तीर्थ करून आला. आता कसे केले, काय केले त्याचं त्याला माहिती, पण प्रमाण म्हणून बोलतो. किती तीर्थ केले? 1 कोटी तीर्थ केले. त्याला वाटलं, तुकाराम महाराज नेहमी कीर्तनामध्ये सांगतात, जोरी सकळ सिद्ध आहे हात झाला वया पाय, हा प्लेस वहीत पाय तीर्थ यात्रा जायचं गुण. आपण 1 कोटी तीर्थ केले. तुकाराम महाराजांना सांगितलं, त्यांना किती आनंद होईल. तुकाराम महाराजांना भेटण्याकरता त्यांच्या घरी आला. महाराज, मी 1 कोटी तीर्थ केले. तुकाराम महाराज म्हटले, या बसा, गुळ घ्या, पाणी घ्या. आपली संस्कृती आहे बरं. जुन्या काळामध्ये कोणी जर अतिथी घरी आला तर त्याच्या हातामध्ये गुळ द्यायची आणि त्याला प्यायला पाणी द्यायची. चहा बिस्किट ही आपली संस्कृती नाही, ही इंग्रजांची आहे. तर ते गेले आणि ते सोडून गेले. गुळ पाणी ही आपली पद्धत आहे. आपल्याकडे आता चहा बिस्किट किती जोरात सुरू झाले. लोक आम्हाला पण म्हणतात, चहा बिस्किट खाता का? आपल्या भारत देशामध्ये ना, चहा सोबत खायला 2 बिस्किट खूप फेमस झाले. एक आहे मारीचं बिस्किट आणि एक आहे पार्लेचं बिस्किट. ते मारीचं बिस्किट आहे ना, गोल बिस्किट, ते कपामध्ये जात नाही. आणि पार्लेचं बिस्किट कपात गेलं तर वर येत नाही. गुळ पाणी ही आपली पद्धत आहे. गुळ पाणी, गुळ देणे, पाणी देणे वगैरे ही आपली पद्धत आहे. तुकाराम महाराजांनी आदरातिथ्य केलं. तुकाराम महाराजांनी म्हटले, बाबा तू 1 कोटी तीर्थ केले म्हणे, हो सांग मला माझं पंढरपूर कसं आहे. तो म्हटला, अरे माझ्या कर्मा, सगळे तीर्थ झाले, पंढरपूर राहून गेले. तुकाराम महाराज म्हटले, मग तुला तिकडे माचीस पेटी भेटली नाही का? विडीवाडणा करता नाही. तीर्थे केली कोटीवरी, नाही देखिली पंढरी,
जडो त्याचे झाले पण न देखेची समचरण. हो, तुकाराम महाराज म्हणतात जगातले सगळे तीर्थ केले आणि ज्याने पंढरपूर पाहिलं नाही त्याने जन्माला येऊन काहीच पाहिलं नाही. विठ्ठल विठ्ठल. तीर्थांमध्ये पंढरी सार, ग्रंथांमध्ये ज्ञानेश्वरी सार. हो, आपल्या घरात ज्ञानेश्वरी असावी. तुम्हाला वाचता येत नसेल तरी घरात ठेवा, नमस्कार होईल. नमस्कार करायचं लहान लहान लेकरं, कधीतरी कोणीतरी वाचेल बघा. सगळ्या पोथ्या एका बाजूला, ज्ञानेश्वरी एका बाजूला. आणि त्या ज्याप्रमाणे तीर्थांमध्ये पंढरी सार, ज्याप्रमाणे ग्रंथांमध्ये ज्ञानेश्वरी सार, ज्याप्रमाणे व्रतांमध्ये एकादशी सार, ज्याप्रमाणे वृक्षांमध्ये तुळशी सार, ज्याप्रमाणे दयामध्ये लोणी सार, त्याप्रमाणे परमात्मा प्राप्तीच्या साधनामध्ये भगवंताची शरणागती सार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबांनो, विश्वंभराची तुम्ही शरणागती करा. हे श्रुतीचं सार आहे. श्रुतीचे काने गाफड सार मूळ जाणून अभंगावर यथामती यथावकाश. चिंतन करण्याचा मी मर्यादित वेळेमध्ये प्रयत्न केलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा हा गोड अभंग. या अभंगावर 7ही दिवस जरी कीर्तन केले तरी वेगळं वेगळं चिंतन निघेल. असं गोड असा हा अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उपदेश केला. मायबाप, येणारा काळ खूप भयंकर आहे. आता आम्ही रोज गाव बदलतो, आमचं रोज फिरतो. भविष्य काळ इतका भयंकर काळ आहे, कारण मर्यादा ध्वस्त व्हायला लागली. सुख आहे ना, मर्यादेतून जन्माला येत. आणि लोकांनी हे बघा, स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यात फरक कळला पाहिजे. लोक म्हणतात आम्हाला फ्रीडम पाहिजे. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य पाहिजे, पण स्वैराचाराला स्वातंत्र्य म्हणत नाही हे समजावून देणारा कोणीतरी पाहिजे. लोक सुख आहे ना मर्यादेतून भोगलं तरच सुख देतं. आणि तुम्ही ज्याला सुख म्हणतात ना ते सुख नाही, तेच खरं दुःख आहे. काही लोकांना सुखाची लालसा लागली. जुने लोक खडी कपाटच्या घरात राहायचे, दाब्याची. आता सगळे घरं पाडायला लागले लोक, सिमेंटचे घरं बांधायला. त्यांचं बे काय चुकतं? घर बांधल्याशिवाय कोणीच देत नाही. काय देत नाही तुम्हाला तेच माहिती. तुमचं काय माझं काय. जे जुने घर होते खडीपाटचे घर, दाब्याचे घर, उन्हाळ्यामध्ये घर असं थंड असायचं आणि हिवाळ्यात घर असं गरम असायचं. सारवलेलं घर वगैरे, अशी ऊब मिळायची, शरीराला ऊब मिळायची. आजारी माणूस लवकर पडत नव्हता त्या घरामध्ये. आता सिमेंटच्या घरामध्ये रात्री 1-1 वाजेपर्यंत गरम वाफे निघतात उन्हाळ्यात. आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये बघा तुम्ही, हातात मोजे, पायात मोजे, माकड टोपी. चांगला माणूस माकड बनवून जातो हिवाळ्यात. अर्थ सांगायचा असा आहे, जितके भोग वाढले तितके रोग वाढले. जितका जीव भोग प्रधान होईल जितके जुने लोक 5-5 किलोमीटर पायी चालायचे सहज. आजकाल शहरातली अवस्था अशी आहे, दुकानावरून शॅम्पूची पुडी आणायची असेल तरी पण 2 व्हीलर पाहिजे. शाळेत जायला मोटरसायकल, चालणंच बंद झालं लोकांचं. अर्थ सांगायचा असा आहे, जितकं भोग ऐश्वर्य वाढेल तितकं पतन होणार हा शास्त्र सिद्धांत. अलीकडे समाजात तेच चाललंय. मी नेहमी 5 गोष्टी सांगतो. पंचांगानुसार की नाही, शास्त्रीय हिंदू पंचांगानुसार 2025, 26 आणि 27 हे 3 वर्ष हे खूप भयंकर आपदेचे सांगितले. महापुरुषांच्या तोडून ऐकलेलं आहे मी. या 3 वर्षामध्ये त्यांनी असं म्हटलंय, प्राकृतिक आपदा येतील, अनेक प्रकारचे कलह निर्माण होतील, अनेक देशांतर्गत युद्ध पेटतील असं त्यांनी म्हटलं. आपण पाहतो होता रशिया युक्रेनमध्ये युद्ध चालू, अमेरिका इराणमध्ये युद्ध चालू, गाझा पट्टीवर इस्रायलचं युद्ध चालू, भारत पाकिस्तानचं सिंदूर ऑपरेशन झालं. या घटना ज्या आहेत या घटना वाढतील. वैश्विक पातळीवर मानव जातीला धोका निर्माण असं त्यांनी म्हटलंय. म्हणून त्यांनी सांगितलंय 5 गोष्टीचं जो पालन करेल त्याचं रक्षण भगवान करतील. पहिली गोष्ट द्यूतांच. बघा, कोणत्याच प्रकारचा जुगार खेळू नका. जाऊ दे तो लोकल टाइमपास म्हणून, पण येणाऱ्या अजून 4-5 वर्षात आत्महत्येचं भयंकर प्रमाण वाढेल तरुणामध्ये. कसं काय? तुम्हाला भान नाही तरुण पिढी कुठे चालली आहे. मोबाईलमध्ये ऑनलाईन गेम आले, लुडो, जंगली रमी, माय 11 सर्कल, ड्रीम 11 सर्कल, मोबाईलमध्ये गेम आले. आमच्या परिसरामध्ये एक पोरगा मोबाईलवर गेम खेळता खेळता 68 लाख रुपये हारला. किती? 68 लाख रुपये. कोणत्याच ऑनलाईन गेमचे ना. चांगलं सांगणं आमचं काम आहे. मायबाप लक्ष, कोणाला वाईट वाटेल. मी का चांगलं सांगतो? आजकाल ना कोणीच कोणाचं ऐकत नाही. सासू सुनचं ऐकत नाही, सून सासूचं ऐकत नाही, लेक मायचं ऐकत नाही, माय लेकचं ऐकत नाही, बाप बेट्याचं ऐकत नाही, बेटा मायचं ऐकत नाही. हो गुरुजी,
मास्तरचं ऐकत नाही, मास्तर इकडं मास्तरचं ऐकत नाही, भाऊ भावाचं ऐकत नाही. आजच्या काळात कोणीच कोणाचं ऐकत नाही. ज्या काळात कोणीच कोणाचं ऐकत नाही त्या काळात 2 तास का होईना लोक आमचं ऐकतात, हेच मला नवल वाटतं. आणि मला तर कधी कधी हास्याने वाटतं. मग जर लोक आमचं ऐकतात ना तर आमचं काम आहे लोकांना चांगलं सांग. हो, पहिली गोष्ट कोणत्याच जुगाराच्या नादी लागू नका. पानांची कोणत्याच प्रकारचा नशा करू नका. तुम्ही ज्याला मजा समजतात ती मजा नाही, त्याला एन्जॉय म्हणत नाही, तो ती सजा आहे. देवतांच्या पानांची. तिसरी गोष्ट शक्य तितकं कमीत कमी 3 वर्षाकरता होईना मांसाहार सोडून दे. वाटल्यास 3 वर्षानंतर काय बोललो का मी, जुगार सोडून द्या. व्यभिचारापासून लांब राहा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो, कीर्तन संपवतो. मायबाप, वाद टाळा. इथून पुढच्या काळामध्ये ज्याला वाद करता येतो तो शहाणा नाही, ज्याला वाद टाळता येतो तो शहाणा आहे. कोणाकोणाशी डोकं लावणार तुम्ही? घरात आलं की घरातल्या लोकांची डोकं लावणार, बाहेर गेलं की बाहेरच्या लोकांची डोकं लावणार. कोणाशीच डोकं लावण्याच्या अगोदरच मानवाचं आयुष्य कमी. सरासरी आता इथे 60-70 वाले आहेत ना, हे जाता येत आता 80-90. आता येणारी सरासरी आयुष्य 50 वर्ष आहे. कोणाकोणाशी तुम्ही डोक्याला कोणाशी वाद, जो जसा असेल त्याला तसा स्वीकार करा आणि जो जसा असेल त्याला तसा त्याग करा. बस जीवन जगण्याची एक सोपी कला आपल्या जीवनामध्ये अंतर्भूत करा. संतांच्या विचारानुसार अनुसरण करा. हे विचार आपल्या अंतःकरणात यावे याकरता आपल्या गावाने 15 वर्ष अगोदर या हरिनाम सप्ताहाची सुरुवात या ठिकाणी केली. आमच्या बालू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण या हरिनाम गंगेमध्ये पवित्र होत आहात. या प्रवाहित गंगेमध्ये आपला आत्मकल्याण करत आहात. हे अवघान आपल्या जीवनाचं कल्याण घडवो अशा प्रकारची कामना करतो. ज्या संतांनी परमार्थाचा मार्ग दाखवला त्यांचं भजन करतो. ज्ञानेश्वर माऊली असेल ते आपल्या कल्याणाचं आहे ते स्वीकार करा. कारण यातच आपलं खरं हित आहे संत विचारांमध्ये. या व्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग नाही. हेच तुकोबराय अभंगाच्या अंतिम चरणात भैरवीच्या माध्यमातून सांगतो. तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही